ऑल इज वेल असं म्हणतोय अभिनय बेर्डे आणि नक्षत्रा बेडेकर. ते काय असं म्हणतायत, काय अशी वेळ आली आहे ही त्यांनाच विचारते मी आधी. हाय हॅलो. आणि अभिनय तूच सांग एकतर, म्हणजे आता आता तू खरं तर बाबांच्या स्किनमध्ये उतरला असं मी म्हणेन, कारण एक कॉमेडी सिनेमात आता अभिनय दिसतोय. क्या बात आहे. येस, हे वर्षच तसं आहे खरं तर, हे आणि मागचं सुद्धा. कारण नाटक पण केलं मी, कॉमेडी म्हणजे फॅमिली फॅन्टसी आणि एक आउट अँड आउट कॉमेडी फिल्म पण करतो आहे. सो हो, कुठे ना कुठेतरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवावं लागतं आहे, कारण त्यांचा कॉमेडीची इतकी मोठी लेगसी आहे की आज जितके कलाकार विनोदी भूमिका करतायत, विनोदी लिहित आहेत, ते कुठेतरी त्या जनरेशनपासून इन्स्पायर होऊन करतायत. सो मीही त्यांच्यापासून इन्स्पायर होऊन करतो आहे. पण एक मनात होतं कधीपासून, किंवा आईची पण इच्छा असेल की कॉमेडी करावं बाबा, म्हणजे अभिनय. कारण वेगळी मजा आहे त्याच्यामध्ये. आणि किती डिफिकल्ट आहे करणं कॉमेडी, किती डिफिकल्ट आहे. कारण ॲक्टर्सला एकतर अलर्ट असावं लागतं, तो सिरियसनेस बाळगावा लागतो, त्या सगळ्याच गोष्टी असतात. विनोदी भूमिका करणं सगळ्यात अवघड आहे, कारण विनोदी भूमिका तुम्हाला जमली की तुम्हाला बाकी सगळं सोपं वाटायला लागतं असं मला वाटतं. सो सगळ्यात चॅलेंजिंग जॉनरा होता. पण आणि मी आधी ठरवलं होतं खूप की अरे एवढ्यात कॉमेडी करायची नाही. त्यावेळेला कॉमेडी सिनेमे येत पण नव्हते त्या कवळ्या वयामध्ये. आता हो, आता कसे यायला लागलेत जरा. सो मजा येते. आणि नक्षत्रा, अभिनय सोबत कशी केमिस्ट्री रंगली आणि या सिनेमाबद्दल काय सांगाल? टू बी व्हेरी ऑनेस्ट, अभिनयबरोबर काम करताना खूप मजा येत होती. खूप इझिली सगळं परफॉर्मन्सेस खूप इझिली होत होते. गिव्ह अँड टेक खूप छान होतं आमचं. आणि डे वनपासून खूप छान एक बॉन्ड क्रिएट झाल्यामुळे सगळ्या गोष्टी खूप सोप्या होत होत्या. जास्त कॉमेडी सीन्स ॲक्च्युली अमर अकबर आणि अँथनीचे आहेत. माझ्या वाट्याला असं ॲक्च्युली कॉमेडी सीन्स आलेले नाही आहेत. इनफॅक्ट माझ्या पेशन्सना टेस्ट केलं गेलेलं आहे, कारण का अमर अकबर अँथनीचे फोरग्राऊंडला सीन्स असताना असा बऱ्याच वेळेला असं व्हायचं की प्रियदर्शन दादा असे काही जोक्स मारायचा, स्वतः मात्र पोकर फेस राहायचा आणि अभिनय भयंकर हसायचा. सो आमचे रिटेक्स व्हायचे, बरंच काय काय व्हायचं. आणि मी आणि माधव जे काकांचं कॅरेक्टर करतात, आम्ही दोघं बिचारे मागे एकदम शांत उभे असायचो की अरे हसून नाही चालणार आहे. सो अगेन जसं अभिनय म्हणाला तसं डेफिनेटली कॉमेडी जॉनरा इज व्हेरी डिफिकल्ट. लोकांना असं वाटतं अरे कॉमेडी फिल्म तर आहे त्याच्यात काय, पण मला असं वाटतं की इमोशनल फिल्म्स करताना ना इट इज व्हेरी इझी, कारण तुम्हाला स्क्रिप्ट आधीच मिळालेलं असतं. सो काही असल्यानंतर जेव्हा रिॲक्शन द्यायची वेळ येते इमोशनल सीन्सना, तेव्हा तुम्हाला रडणं फार इझी असतं, कारण का तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी ट्रॅजेडी घडलेली असते जी आठवून तुम्ही रडू शकता पटकन. पण कॉमेडीचं तसं नाही होत. इट इज व्हेरी डिफिकल्ट, कारण तुम्हाला ऑलरेडी पाठ असतात सगळ्या गोष्टी, पुढच्याचे डायलॉग्स माहिती असतात, मग रिॲक्शन देणं इज व्हेरी डिफिकल्ट. सो आय थिंक तशी जर्नी आमची थोडी डिफिकल्ट होती, पण बाकी सगळं स्मूथ होतं. निलिमा तर 100% केलं असणार, कारण आम्ही सगळेच निलिमा ताईंना ॲक्टर झालो. डेफिनेटली आमची आय थिंक बिईंग अ रिपोर्टर, आय मीन मला असं वाटतं सगळ्यांनाच हॅट्स ऑफ यार, कारण का तुम्हाला सगळ्या न्यूज ज्या काय पोचवाव्या लागतात ऑडियन्सपर्यंत, फंबल न मारता कॉन्फिडेंटली, किंवा कधी कधी ट्रॅजिक न्यूज पण येतात आणि तरी तुम्ही शांतपणे, बिकॉज मी पर्सनल लाईफमध्ये मी यूट्यूबचा व्हिडिओ बघून सुद्धा रडू शकते कुठल्याही मोमेंटला. आय एम व्हेरी इमोशनल, म्हणजे मला कुठल्याही गोष्टीवर रडू येतं आणि हसूही पटकन येतं. सो आय थिंक तेवढं पॉइज्ड राहून, तेवढं केअरफुली प्रत्येक न्यूज ऑडियन्सपर्यंत पोहोचवायची इज अ बिग टास्क आय गेस, कारण सगळी जनता तुम्हाला बघत असते, तुमच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंडंट असतात की कसं ते रिसीव्ह केलं जाईल. मला असं वाटतं जेव्हा मला कळलं की मी ह्याच्यात रिपोर्टर आहे, तर मला थोडं दडपण आलं होतं की अरे बापरे, पण ट्रेलरमध्येच तुम्हाला कळतं आहे की ती बातमी मिळवायची आहे, मला पहिल्यांदा ती सगळ्यांपर्यंत पोचवायची आहे. च्या नादात तिच्याकडनं घोळ होतो आणि मग कसे 3 इनोसेंट बिचारे मुलं ह्याच्यात फसतात. पण ती प्रामाणिक आहे, तिला माहिती आहे तिने चूक केली आहे, तर ती येऊन सच्चाईने सांगते सुद्धा की बाबा माझी चूक झाली आहे, माझ्याकडनं चुकीची बातमी दिली गेली आहे. सो आय थिंक जर्नी वॉज हिलेरियस, कारण कॉमेडी फिल्म करत होते, पण मजा आली. ओव्हरऑल काहीतरी वेगळं करायला मिळालं. सो इट वॉज फन. आणि अभिनय, तू नक्षत्राला मग या सिनेमाच्या निमित्तानेच भेटलास का आधी तुम्ही भेटला होतात किंवा काय? नाही, आम्ही पहिल्यांदा भेटलोय. केमिस्ट्री कशी तयार झाली? एवढं छान गाणं पाहिलं आम्ही. केमिस्ट्री, सो ते गाणं तर आम्ही खूप नंतर शूट केलं, पण पहिला दिवस आमचा जो होता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लाईट सीन्स होते आम्हा सगळ्यांचेच, त्याच्यामुळे एक केमिस्ट्री आमची
चौघांची फॉर्म झाली, कारण ती आम्हा तिघांची मैत्रीण दाखवली आहे सिनेमामध्ये. ती तिघांनी आम्हाला घर राहायला देते, सगळ्या गोष्टी करते. सो त्यामुळे एक पहिल्या दिवशीच छान बॉन्डिंग झालं. तिचे काय असे इनिबिशन्स नसतात. थँकफुली आमचेही इनिबिशन्स नव्हते काहीच. त्यामुळे चांगले कलाकार असले सेटवर वातावरण पण छान असतं, त्यामुळे चांगलं झालं सगळं. तुमचं कसं आणि यांच्याबरोबर कधी या तिघांसोबत कशी मैत्री झाली? आय थिंक डे वनपासूनच पहिला सीन माझा काकांबरोबर होता. सो ते थोडं दडपण होतं की एवढे सिनियर ॲक्टर आहेत आणि त्यांच्याबरोबरच पहिला सीन. सिनेमाच्या निमित्ताने यांना पहिल्यांदा तेव्हाच भेटलीस का आधी? सगळ्यांना पहिल्यांदाच भेटले, म्हणजे सगळ्यांनाच. सो थोडं मला असं वाटतं कुठलीही फिल्म करताना मग भले तुम्ही एकमेकांना आधीपासून ओळखत असाल किंवा ओळखत नसाल तरी एक दडपण घेऊनच जातो आपण. ती एन्झायटी असतेच थोडीशी की अरे फिल्म करतोय आपण, सगळे ॲक्टर्स, कसं बॉन्डिंग असेल, कशी केमिस्ट्री जुळेल. पण आय थिंक एव्हरीबडी वॉज सो गुड की पहिल्या दिवसापासून सगळ्यांबरोबर फार कम्फर्टेबल वाटत होतं. सगळ्यांबरोबर एक खूप छान रिलेशन बिल्ड झालं होतं आणि अर्धा वेदा मी खात असायचे, त्यामुळे मला खाण्यावरून चिडवत असायचे. तो गप्पा गोष्टी याच्यात छान बॉन्डिंग झालं होतं. सो इट वॉज व्हेरी स्मूथ. अर्थात सिनेमाचं नाव ऑल इज वेल आहे, त्यामुळे काहीतरी अशी ऑल इज वेल मुवमेंट येतेच. आजही आपण जे पावसातनं सगळे इकडे पोचलोय ते पण एक ऑल इज वेल म्हणतच मी तर आले आज. तर तुमची पण अशी आयुष्यातली मुवमेंट असेल जेव्हा ऑल इज वेल म्हणावं लागतं? आत्ता झाली, आत्ता ट्रेलरला बघायच्या आधी माझं असं झालं की यार का चांगलं झालं असेल का, आपलं काम बरं झालं असेल का, ऑल इज वेल हे होतच होतं, सतत मनामध्ये ऑल इज वेल येतच होतं. पण सदैवाने ट्रेलर खूप चांगला रंगला आहे, त्यामुळे इट वेंट वेल. पण असं अजून काहीतरी असेल ना असं अजून मी पर्सनल आयुष्यात मी तुम्हाला सांगतो, गडकरीला माझा प्रयोग होता ठाण्याला दुपारी 4:30चा. आणि मग मी मीरा रोडवरनं निघालो आणि मी घोडबंदरला आपण राईड घेतो ना ठाण्याला जायला, मी चुकून ब्रिजवरती घातली गाडी, ज्याच्यामुळे गुजरातला जातो. आणि तिकडे सगळं जाम होतं, सगळं जाम, गुजरातपर्यंत गाड्या जाम होत्या. आणि माझं झालं मी युटर्न घेणार कधी, मी रडारड करतोय, तर टेम्पोवाला कन्सर्न घेऊन आला की भाई क्या हो गया, बोले सर मेरे को टाले जाने का मेरा शो है, नहीं पहुंचेगा. आणि मला ते चुकीचं हे नको होतं. तर मग तो बोला की कुछ नाही, धीरे धीरे सरकेगा आगे. तो सरकत मी असं तो सरकत आम्ही मुंबई या सरकत आम्ही ते युटर्न घेतला आणि मी पळालो. मग तिकडून ठाण्याला पोचलो. 4:30च्या प्रयोगाला मी 4:15ला मेकअप रूममध्ये गेलो, सगळं हे केलं, मस्तपैकी प्रयोग केला आणि मग तिकडे गडकरीचा खेमाभाव खाल्ला. प्रयोग गुजरातला करावा लागला. झालंच मग एकट्याने, ते पण एकटाच प्रयोग गुजरातला करतो. अशी कुठली मोमेंट आहे? मी ना घोडबंदरला राहायचे, म्हणजे आत्ताच मी शिफ्ट झाले आहे. पण मला असं वाटतं की सगळे जे कोणी घोडबंदरला राहत असतील त्यांच्यासाठी एव्हरी डे इज ऑल इज वेल मोमेंट. कारण तुम्हाला 5 मिनिटाच्या अंतरावर जायचं असेल तरी कधी 1 तास लागेल, 20 मिनटं लागतील, पाऊण तास लागेल, काही सांगता येत नाही. हो, सो माझ्यासाठी ऑल इज वेल मोमेंट म्हणजे मी भर पावसामध्ये, मी सिरियल करत होते आणि मी नुकतीच शिफ्ट झालेले घोडबंदरला. आणि मला कळलं 2 आठवड्यात की मी एक सिरियल करते जी मडला जायचं शूटिंग असणार आहे. सो माझं असं झालं, अरे आत्ताच शिफ्ट झाली आहे, परत कुठे शिफ्ट होऊ मी मलाडला. सो आय वॉज लाईक ओके. मग पावसात मी निघाले 8:30च्या कॉल टाईमला, अराऊंड मी 7-7:30ला निघाले होते की बाबा अर्धा 1 तास पुढे मागे चालेल. मी जी घोडबंदरला त्या घाटाच्या पुढे अडकले जिथे पाणी साठलं होतं, मी घरी 4:30ला रिटर्न आले. म्हणजे शूट तर त्या दिवशी कॅन्सलच केलं माझं, पण मला परत घरी यायला मला संध्याकाळचे 4:30 वाजले होते. सकाळी कितीला निघाली? 7:30ला. आणि तोपर्यंत मला असं झालेलं की आज बहुतेक इथेच माझं सगळं होणार आहे, म्हणजे मी काहीच करू शकत नाही, आज मी इथेच राहते आणि उद्या इथूनच सेटवर जाते. सो दॅट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन. पण तेव्हा मी पूर्ण वेळ ऑल इज वेलचा जॉब करत होते. आणि जाता जाता हेच विचार की स्मॉल स्क्रीन टू बिग स्क्रीन हे अर्थात प्रत्येकाचं स्वप्न असतं. सो जेव्हा फिल्मचं आता ट्रेलर समोर येतं आहे, सगळं समोर येतं आहे, तेव्हा कसं वाटतं? मी खरं सांगू तर वेटेड, आय मीन डेफिनेटली सगळ्यांनाच आतुरता होती की कधी एकदा फिल्म येते. कारण कुठलीही फिल्म करत असताना आपल्या बॅक ऑफ द माइंड हेच असतं की रिलीज कधी होणार. सो डेफिनेटली एक्साइटमेंट तर खूप होती. आणि आज ट्रेलर पाहून तर मी अजून एक्साईट झाले की आता 27 जून कधी येतो आहे आणि कधी आपल्याला अख्खी फिल्म पाहायला मिळते. माझी अजून एक फिल्म पॅन्डेमिकमध्ये रिलीज झाली होती आणि ज्यामुळे असं झालं की ती 3च दिवस थिएटर्समध्ये लागले आणि त्याच्यानंतर ॲमेझॉनवर आली. सो तो जो आस्वाद
असतो ना एक फिल्म बघण्याचा विथ क्राऊड, तो मला घेता आला नव्हता. सो दॅट वॉज समथिंग मला पिंच होत होतं. सो ते या सिनेमाच्या निमित्ताने ते होतं आहे. सो आय थिंक आय एम व्हेरी ग्रेटफुल फर्स्ट ऑफ ऑल की रिलीज होती आहे फिल्म आणि आत्तापासून ट्रेलरला जो प्रतिसाद मिळतो आहे तो एवढा अमेझिंग आहे की आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि जाता जाता अभिनय एक सांगतील सयाजी दादा त्यांच्यासोबतचं म्हणजे काहीतरी नक्की एक टेकअवे असणार आहे. सयाजी दादा मी खूप त्यांचं काम बघितलं लहानपणापासून. त्यांना अनेक शोजना भेटलो आहे जिथे मी मम्मीला सांगितलं पण होतं मला प्लीज यांना भेट. ते खूप गोड बोलले होते माझ्याशी. आणि कारण मी शूल बघितला आहे, परत मी त्यांचा आर्या 2 इतके त्यांचे सगळे दोकडू वगैरे सगळे त्यांचे साऊथचे सिनेमे सगळे आणि परत गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा सगळे त्यांचे मराठी सिनेमे हिंदी सिनेमे सगळं बघितलं आहे. त्यामुळे मी खूप फॅन होतो त्यांचा. मला खूप आवडायचं. मी सखाराम मांडर यूट्यूबवरती अनेकदा बघितलं आहे. मला खूप आवडतं त्यांचं. सो मी ते पहिल्या दिवशी त्यांचा आले आणि मला माहिती होतं की हा डॉन वेगळा आहे. त्यांनी पण असं कधी केलं शुद्ध अस्खलित मराठी बोलणारा डॉन हा असा शुद्ध अस्खलित मराठी बोलणारा असा डॉन आहे. त्यामुळे काय म्हणतो काय वाटतं त्यांनी त्याच्यामध्ये पण त्यांचे ॲडिशन्स घेतले त्यांनी ते असे आम्हाला दाखवताना. सो तिथे मी पहिल्यांदा गेलो आणि मला गिल्टी वाटलं की यार शिट एवढा सिनियर माणूस आपल्यासमोर हे करतो आणि आपण जातोय. पण त्यांनी ते ॲज अ कॉम्प्लिमेंट घेतलं बिकॉज त्यांचा पंच ओक झाला. इट इज हिज त्यांचं मोठं मन आहे त्यामुळे. बट मजा आली खूप त्यांच्यासोबत काम करताना. त्यांच्यासोबत अनेक खूप असं काम करायचं आहे आणि त्यांच्याकडनंच प्रेरणा घेऊन अनेक भाषेमध्ये अनेक महत्त्वाचं काम आपल्याला करता येईल अशी आशा. थँक्यू सो मच आणि ऑल इज वेल ऑलवेजच म्हणत राहूया आणि थँक्यू सो मच ऑल द बेस्ट.